आजची रेसिपी ना खूप स्पेशल असणार आहे, कारण ही रेसिपी पारंपरिक आहे आणि ती आमच्या परंपरेनुसार आम्ही चालवत आलोय. पणजी आजींनी माझ्या आजीला, आजीनी आईला आणि आईनी ती मला शिकवली आहे आणि आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रेसिपी मी माझ्या बाळाला सुद्धा देते बनवून, तो पण खूप आवडीने खातो. चला मी तुम्हाला आता रेसिपी सांगते. थोडंसं गाईचं तूप घालते मी इथे. तूप मस्त गरम झालंय, त्याच्यानंतर थोडीशी मोहरी घालायची. मोहरी तडतडली आपली, आता आपण छान थोडीशी जिरं पूड टाकणार आहे. आपण जिरं पण टाकू शकतो, पण लहान बाळांना दात आलेले नाहीयेत, त्यामुळे आपण जिऱ्याची पावडर टाकणार आहोत. आणि कढीपत्ता, कढीपत्त्याची पानं 2 टाकायची आणि ती नंतर आपण काढून घेणार आहोत. चमचे ज्वारीचं पीठ घेतले, त्यात पाणी घालून छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगोदर पेस्ट बनवून घेतल्यामुळे ना त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं पाणी टाकायचं. आणि हो, आज ना मी 2 सिक्रेट असे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे, जी माझी पणजी आजी सुद्धा वापरायची. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि थोडीशी हळद. आपण मीठ टाकणार नाहीये. जर ही रेसिपी तुम्ही खाणार असाल तर तुम्ही मीठ टाकू शकता. हे आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट. आपण नाणं टाकणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नाणं आपल्याला. नाणं आपण टाकणार आहोत. आणि ही अख्खी जी सुपारी आहे ती सुद्धा टाकायची आहे. ती पण छान स्वच्छ धुवून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल सुपारी आणि नाणं काय खायला टाकले का? तर नाही, सुपारीमुळे गुठळ्या होत नाही आणि नाण्यामुळे उकड बुडाला लागत नाही. हे बघा, बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीयेत. छान आपली उकड शिजते. आता तुम्हाला जेवढी घट्ट हवी, जेवढी पातळ हवी तेवढी ती शिजू द्यायची. खूप प्रमाणात फायबर असतात, त्यानंतर कॅल्शियम असतं, बाळांच्या हाडांसाठी खूप पौष्टिक आहे, त्यानंतर पचायला सुद्धा हलकी असते, पारंपरिक आहे, खूप पौष्टिक आहे. अगोदर ना आपण जी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलं होतं ना ते काढून घ्यायचंय. हे 1 रुपयाचं नाणं, ते पण काढून घ्यायचं आठवणीने, बरं का. तयार आहे आपली पारंपरिक पौष्टिक अशी ज्वारीची उकड. आता तुम्ही ही अशी बाळाला सर्व करू शकता.